हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्रॉच कसे विणायचे ते सांगणार आहे, जे आपण टी शर्टवर, टॉपवर किंवा आपण शर्टवरही लावू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm आपल्याला पिन लागणार आहे. हे छोटे मोठे लागणार आहेत. आपल्याला येलो कलरची उलन एक लागणार आहे, ग्रीन कलरची उलन लागणार आहे. हे छोट्या पिना लागणार आहेत आपल्याला ते ब्रॉचसाठी लावण्यासाठी. आणि हे आपल्याला ग्लू लागणार आहे, जे आपल्याला मोती चिटकवायसाठी लागणार आहे. ते ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता मॅजिक रिंग करून घेऊया. हे पहा, आपण हे असं थोडा दोरा खाली सोडायचा, म्हणजे उलन सोडायची आहे आणि इथेच आपण मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे यालाच. हे पहा, इथेच ही मॅजिक रिंग तयार झालेली आहे आपली. आता आपण विणत जाऊया. हे बघा, ही अशी फोडून घ्यायची आपल्याला उलन. हे एक साखळी तयार केली आहे ही मोठी एक. या अशा पद्धतीनेच आपल्याला 15 साखळी तयार करायच्या म्हणजे असे. हे 2 झालेत, 3 झालेत, हे 4 झाले, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 आणि हे आपण हे 15. हे 15 घेतलेले आहेत आपण. अशा पद्धतीने आपण घेतलेल्या साखळ्या म्हणजे हे. आणि आता आपल्याला हे पहा, हे असे घ्यायचे, तिडा घालायचा आणि 3 ह्याच्यामधून आपल्याला 3 मधूनच, हे बघा 3 मधूनच आपल्याला अशा पद्धतीने साखळी तयार करून घ्यायची. आणखीन एक घ्यायची, एक साखळी झाली. आणि आता आणखीन एक साखळी घेऊन आणखीन 3 आपल्याला साखळी करायची. 3 मधूनच 1 2 3. हे पहा, इथे 3. अशा पद्धतीने साखळी घ्यायची आहे. 2, परत आणखीन 2, परत नंतर 1 2 3. हे 3. नंतर एक साखळी घ्यायची. हे पहा, आणखीन एक साखळी घेऊन या आतमधून हे 3 आपल्याला 3चे ग्रुप तयार करायचे. 1 2 3 4 आणि हे शेवटचा आपल्याला हा 5वा ग्रुप तयार झालेला आहे. हे पहा, 1 2 3 4 5. आता आपण हे जे ओढून घेऊया, जी आपण मॅजिक रिंग केली होती ना, ते आपण अशा पद्धतीने ओढून घ्यायचे. हे पहा, हे अशा पद्धतीने फुल तयार झालेलं आहे. तर आता आपण याला येलो कलरचे उलन जोडून घेणार आहोत. हे पहा, येलो कलरचे उलन आपण इथे जोडणार आहोत, जिथून आपण घेतलेलं होतं ते. हे अशा पद्धतीने हो का, हे आणि हे उलन बरोबरच घ्यायची आपल्याला इथे. आता ह्यामधून जिथून आपण गॅप घेतलेला होता त्यामधूनच आपल्याला अशा पद्धतीने साखळी घ्यायची आहे. हे पहा, अशा आपल्याला इथं ही 3 साखळी घ्यायच्यात. 1 1 2 आणि 3 झालेत आपल्या. या अशाच पद्धतीने इथेही घ्यायची आपल्याला. आपण ही जे आपली उलन आहे ते आपण कट करून घेऊया. थोडी कट करून घ्यायची आपल्याला. आता इथेही तशाच पद्धतीने करायचे आहेत आपल्याला. हे पहा, इथं 1 2 आणि हे 3 झाले. परत आणखीन पुढच्याही तेव्हा आपण सोडलेला होता भाग, तो जिथं साखळी घेतलेली होती त्यामधून अशा पद्धतीने 3 खांब घ्यायचे. म्हणजे खांब म्हणजे म्हणायचं नाही, ह्याला खांब साखळीच बोलणार आहे आपण. हे 3. आणखीन हे शेजारी इथे 1 2 आणि हे शेवटचं 3. आपल्याला अशाच पद्धतीने इथे साखळी तयार करायची आहे. म्हणजे मधोमध हे पहा, हे घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथं
साखळी घ्यायची आहे. परत आणखी इथे ही अशा पद्धतीने साखळी घेऊन हे बघा इथे असं इथे हे जोडायचं आहे. म्हणजे 3-3चे ग्रुप तयार करायचे आहेत आपल्याला. हे पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला हा द्राक्षाचा घड तयार करायचा आहे. म्हणजे ह्याला हे पहा, आणखीन हे इथं असे साखळी घ्यायचे, उंच घ्यायच्यात आपल्याला आणि इथे तशाच पद्धतीने घ्यायचे. 3च घ्यायच्यात, 1 2 आणि 3. इथेही तसेच 1 2 आणि 3. इथेही 1 2 3. हे पहा, हे पहा. हे पहा, आता आपल्याला इथे एक आलं पाहिजे म्हणून ते आपण अशा पद्धतीने 3 हे असे साखळी घ्यायचेत. चेन घ्यायची एक, आपल्याला साखळी घेतलेली आहे इथे एक जोडून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हे असं ओढून धरायची उलन आणि ह्या साईडला इथे आपल्याला अशा पद्धतीने स्लिप टिच करत जायचं आहे. जरा थोडीशी ओढून धरायची आणि जिथून आपण घेतलेलं होतं तिथं आपण स्लिप टिच करून जात जायचं आहे. हे पहा, आणि इथे हे पहा, अशा पद्धतीने द्राक्ष तयार होतात. आपल्यात द्राक्षाचा घड तयार होतो. हे आपण आता उलन कट करून घेऊया आपण. ही जी आपली उलन आहे ते आपण इथं मागच्या बाजूला हाईड करून घेऊया. आपण ही ग्रीन उलन कट करूया आणि हे पहा, ह्या साईडला असं मागच्या बाजूला असं हाईड करून घ्यायचं. म्हणजे आतमध्ये आपण याला लपवून घेऊ शकतो. हे पहा, आपल्या द्राक्षाचा घड तयार झालेला आहे. तर आता वरती आपण साखळी घालून घेऊया. असं इथेच 1 2 3 4 5 6 हे आपण 6 चेन करून घेतलेले आहेत आणि त्यात आपण असं स्लिप टिच करून जोडून घेऊया. हे पहा, हे अशा पद्धतीने तयार होते. आता ह्याला पण आपण ॲड करून घेऊ शकतो. कट करून घेऊया आपण. आता आपण याला मोती लावून घेऊया. इथे वरती आपण ह्याच्यावरती मोती लावून घेतो. हे पहा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मोती लावून घेऊया इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने आपण मोती लावून घेतलेले आहेत. आता आपण हे पिन लावून घेणार आहोत. हे मागच्या बाजूला इथे असे आपण पिन ही जशी चिटकवून घेऊया ग्लूने. अशी दाबून धरायची. हे पहा, अशा पद्धतीने आपलं ब्रश तयार झालेलं आहे. आपण मागच्या बाजूलाही पिन लावून घेतलेली आहे.
आणखीन एक मी तशाच पद्धतीने ब्रॉच तयार केलेला आहे. याला अशीच पिन लावून घेतलेली आहे. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा.